आणि या मॅचचा सामनावीर ठरतोय साई कृपा वाळकेवाडी संघाचा शिवराम. शिवरामला विनंती असेल आपण सामनावीराचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी मात्र व्यासपीठावरती यायचंय. आणि आज आपल्या मैदानाच्या नजीकच नाना पालकर स्मृती समिती यांच्या माध्यमातून रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आपल्या सर्वांना आग्रहाची विनंती आहे, नाना पालकर स्मृती समितीतर्फे रक्तदान शिबिर आज या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे. टाटा मेमोरियल रुग्णालयामधील गरजू रुग्णांना उपयुक्त ठरणार आहे. हे सर्व रक्तदान जे आपण करणार आहात, हे सर्व रक्तदान जे आहे हे टाटा मेमोरियल रुग्णालयांसाठी मात्र जाणार आहे. त्यामुळे आपल्या सर्वांना आलेल्या खेळाडू मित्रांना विनंती आहे, आपल्या संपूर्ण मैदानावरती उपस्थित असलेल्या सर्व प्रेक्षकांना विनंती आहे की आपण या रक्तदान शिबिरामध्ये सहभागी होऊन मोठ्या संख्येनं रक्तदान करून या कार्यक्रमाला, या रक्तदान शिबिराला मात्र सहकार्य करायचंय. आज रविवार दिनांक 23 मार्च 2025 सकाळी 9 ते दुपारी 3 वाजेपर्यंत नाना पालकर स्मृती समितीच्या माध्यमातून या रक्तदान शिबिराचं आयोजन आपल्या मैदानाच्या नजीकच या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. मी आपल्या सर्वांना विनंती करेन, कारण आपल्याला रक्तदान हेच श्रेष्ठदान आणि या रक्तदान शिबिरात मात्र आपण सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हायचंय. आलेल्या सर्व खेळाडू मित्रांना विनंती आहे, दोन्ही टीम एक्स्ट्रा प्लेयर पाठवून द्या, अदरवाइज हा सामना 3च ओव्हरचा खेळवला जाईल. जर एक्स्ट्रा प्लेयर आले नाहीत तर हा सामना जो आहे तो 3-3 ओव्हरचा खेळवला जाईल. आयनल आणि अन्सुरे दोन्ही टीम आपल्याला विनंती असेल, आपला एक एक एक्स्ट्रा प्लेयर आपण पाठवून द्यायचंय. रुकेश ओटावकर आणि रुपेश ओटावकर सोबत मात्र महेंद्र मसूरकर सलामीची जोडी. आणि गोलंदाजीसाठी मात्र आपण जर पाहिलं तर अन्सुरे संघाकडून मात्र मनोज सज्ज झालाय, जर्सी नंबर 03. मॅचचा पहिला बॉल, लेफ्ट आर्म राऊंड विकेट. पहिला चेंडू मात्र बाउन्सर करण्याचा प्रयत्न केला गेलाय. टॉस मात्र जिंकला होता तो अमर क्रीडा मंडळ मनेरवाडी आयनल या संघाच्या कर्णधाराने टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय या मॅच दरम्यान स्वीकारला गेलेला आपण पाहतोय. दुसऱ्या बाजूने मात्र गिरीश्वर डायमंड 11 अन्सुरे या संघाच्या माध्यमातून मात्र पहिलं षटक हाताळताना मनोज. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. पहिला चेंडू निर्धाव. परत एकदा मात्र बाउन्सर केला गेला. परत एकदा मात्र बॉलला आपटण्याचा प्रयत्न गोलंदाजाकडून केला गेलाय. सलग 2 निर्धाव चेंडू या वेळेला येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. दरम्यान या वेळेला मात्र समोरच्या दिशेने आक्रमण केलं गेलंय. बॉल जातोय तो मात्र 1 बाउन्स सीमारेषा पार. धावा मिळतील 4 आणि या मॅच मधला पहिला चौकार. परत एकदा मात्र बाउन्सर. पुन्हा एकदा मात्र प्रश्न विचारला गेला होता गोलंदाजाला. 4 चेंडू मात्र पूर्ण होत आहेत. 4 धाबा मागील बॉलवर आलेले आपण बघतोय. चौकाराने मात्र सांघिक आणि वैयक्तिक धावांचं खातं उघडलं गेलं. आणि दरम्यान आलेल्या सर्व खेळाडू मित्रांना आणि उपस्थित सर्व नागरिकांना एक आग्रहाची विनंती आहे. नाना पालकर स्मृती समितीच्या माध्यमातून आज मात्र रक्तदान शिबिराचं आयोजन आपल्या मैदानाच्या नजीकच नाना पालकर स्मृती समिती रुग्णसेवा सदन 158 रुग्णसेवा सदन मार्ग नरे पार्क शेजारी आज या रक्तदान शिबिराचं आयोजन आहे. ज्यांना कोणाला मात्र रक्तदान करायची इच्छा असेल त्यांनी मात्र दिल्या गेलेल्या पत्त्यावरती पोहोचायचं आहे आणि आपलं रक्तदान करायचंय. टाटा मेमोरियल रुग्णालयासाठी मात्र या ठिकाणी या रक्तदान शिबिराचं आयोजन आज आपल्या मैदानाच्या नजीक सुरू आहे. अध्यक्ष डॉक्टर श्रीकांतजी बडवे आणि सन्माननीय सौ सुमेधा जोशी सचिव यांच्या माध्यमातून मात्र या रक्तदान शिबिराचं आयोजन. रक्तदानासाठी मात्र आवश्यक गोष्टी, रक्तदानाच्या सामान्य आवश्यकता वय ते असलं तर पाहिजे 18 ते 65 वर्षांदरम्यान. आणि या वेळेला बिग हिट. ओहो, मोठा फटका खेळला गेलाय. बॉल मैदानाच्या आत.
खोदा पहाड और निकला चूहा. दोन धावा या वेळेला घेतल्या गेल्या. ओव्हरची समाप्ती आणि पहिल्या षटकाखेरीस मात्र 7 धावा. गोलंदाजीसाठी आता मात्र दीपक आले. पहिल्या षटकातून 7च धावा खर्च केल्या गेल्या. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र शेवटच्या बॉलवर केला गेला, परंतु त्यावरही 2च धावा आल्या. नवीन ओव्हरची सुरुवात. पहिलाच बॉल झाडामधून मात्र पलीकडे जातोय की काय, परंतु बॉल आता आलाय. परत एकदा मात्र एका धावेचा प्रयत्न. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नासाठी मात्र तयारीत होते, परंतु थोडासा धाव घेत असताना अडखळले आणि त्यामुळे एकाच धावेवर समाधानी राहावं लागेल. आडव्या बॅटने या वेळेला सुद्धा नो बॉलचा इशारा पंचांकडून आलाय. झाडाला लागून बॉल मैदानाच्या आत आणि थ्रो बॉलिंग साठी मात्र हा नो बॉलचा इशारा. थ्रो बॉलिंग साठी मात्र 2+9 अशा 3 धावांची पेनल्टी आणि गोलंदाज मात्र बॅन केला जाणार आहे. आता परत एकदा मात्र या वेळेला पंचांकडून नो बॉलचा इशारा आल्यानंतर थ्रो बॉलिंग साठी हा नो बॉल आलाय. त्यामुळे गोलंदाजाला मात्र या वेळेला इथेच थांबावं लागेल. 3 रनची पेनल्टी असणार आहे. या संपूर्ण स्पर्धेमधून मात्र गोलंदाज बॅन केला जाईल. काल जवळपास आपण जर पाहिलं तर 6 ते 7 गोलंदाजांना मात्र या ठिकाणी थ्रो बॉलिंग साठी बॅन केलं गेलंय. आज दुसरा दिवस. पहिला गोलंदाज मात्र सापडलाय. अगदी फलंदाजांना त्या ठिकाणी आता मात्र फ्री हिटचा बॉल खेळण्याची संधी मिळणार आहे. तेरा धावा आहेत.
सिद्धेश गोलंदाजीसाठी आता मात्र आलेला आपण पाहतोय. दोन चेंडू पूर्ण झाले, 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. सिद्धेश आलाय बाकीच्या चेंडूंचा खेळ पूर्ण करण्यासाठी. चौदा धावा, 2 चेंडू पूर्ण. सिद्धेश परत एकदा यावेळेला मात्र सरळ बॉल जाईल मैदानाच्या बाहेर षटकारासाठी. चला सामना सुरू करा. परत एकदा सिद्धेश मागील बॉलवर षटकार आलाय. 20 धावा टीमच्या पूर्ण होत आहेत. 3 चेंडूंचा खेळ पूर्ण. चौथ्या बॉलसाठी सिद्धेश सज्ज होतोय आणि यावेळेला मात्र एक अनइवन बाउन्स पाहायला मिळतोय खेळपट्टीवर. व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून यावेळेला मात्र कळवला जातोय आम्हाला. 1 फॉर दी ओव्हरची वॉर्निंग, व्हाईट बॉलचा इशारा. 3 बॉल नंतर मात्र संघाची धावसंख्या 21. हा बॉल मात्र परत एकदा हाताळावा लागेल आणि यावेळेला मात्र परत एकदा बाउन्सर करण्याचा प्रयत्न केला गेलाय. 4 चेंडू पूर्ण होतील या षटकातले. 2 चेंडूंचा खेळ मात्र बाकी आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 आपण बघत आहात. शास्त्रकुल उत्पन्न मराठा समाज मुंबई आणि गावडे युवा प्रतिष्ठान मिडबाव मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने एक भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा दरम्यान मात्र हा बॉल सरळ यष्ट्यांचा भेद घेतोय. क्लीन बोल्ड होतोय फलंदाज. पहिला धक्का लागतोय या वेळेला. विकेटचं पतन होतंय आणि विकेट सोबत मात्र ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघतोय कशा पद्धतीने मात्र फलंदाज बाद झाला. फुलटॉस बॉल होता. समाचार घेण्याची गरज होती परंतु बॅट आणि बॉल मध्ये कोणतेही कनेक्शन नाहीये. सरळ मात्र लेग स्टिक वरच्या बेल्सला डिसमेंटल करत फलंदाज त्रिफळाचित. विश्वविजय चव्हाण फलंदाजीसाठी मात्र नवीन फलंदाज मैदानावर. 1 विकेट आणि 21 धावा. शेवटचा बॉल शिल्लक. परत एकदा मात्र फिरकी करण्याचा प्रयत्न केला गेलाय. स्लोअर वन डिलिव्हरी होती. आडव्या बॅटने मात्र स्लॉक स्वीप, पॅडल स्वीप, फॉलिंग स्वीप सोबत आणखीन एक खणखणीत षटकार. काय फटका खेळला या वेळेला. अगदी टॉप ऑफ द बॉल जाऊन आडव्या बॅटने बॉलला मात्र उडवून लावलं. डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धावांसाठी हा फॉलिंग स्वीप आपल्याला पाहायला मिळतोय आणि संघाची धावसंख्या मात्र 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 27 धावा. एक गडी बाद. 27 for 1 आफ्टर 2 overs. नवीन गोलंदाज मानस गोलंदाजीसाठी मात्र तिसऱ्या षटकातून येतोय. एक उंच पुरा गोलंदाज आहे. स्ट्राइक वरती रुपेश आणि नॉन स्ट्राइकिंग एंडला विश्वविजय चव्हाण. मानसचा पहिला बॉल फुल टॉस होता तो सुद्धा मिस केलाय. बॉल जाईल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूने मात्र सुरुवात ओव्हर नंबर 3 ची.
tenniscricket.in या ऑफिशियल युट्यूब चॅनल वरती सुद्धा आपण ही स्पर्धा घर बसल्या पाहू शकाल. इंडिया फर्स्ट टेनिस बॉल क्रिकेट वेबसाईटच्या माध्यमातून या चॅम्पियन्स ट्रॉफीचं क्रिस्टल क्लिअर थेट प्रक्षेपण. परत एकदा बॉल हवेत आहे, स्वतः मात्र विकेट कीपर, परंतु बॉल मात्र मागे निघून गेलाय. डिक्लेअर कडे एका धावेचा इशारा. ऑनफिल्ड पंचांच्या भूमिकेत आपण बघतोय महेशजी चेंदवनकर आणि महेशजी मकवाना, दोन महेश मैदानाच्या आतमध्ये. दरम्यान हा सामना संपल्यानंतर पुढील सामना खेळवला जाईल तो देवगड 11 विरुद्ध कोकण 11 या दोन संघांमध्ये. दोन्ही टीमच्या कॅप्टनना मात्र टॉससाठी रेडी राहण्याची विनंती असेल. फुल टॉस बॉल होता, या वेळेला आडव्या बॅटने मात्र बॉल जातोय तो डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेने. एकच धाव. तीन बॉल पूर्ण झाले, 3 बॉलचा खेळ बाकी आहे. 29 धावा सध्या स्कोर कार्डवर. परत एकदा मात्र टप्पा पडल्यानंतर थोडीशी जास्त उसळी बॉलला मिळतीये. आणखीन एक बॉल मात्र विकेट कीपरच्या दिशेने निघून जातोय. यानंतर मात्र देवगड 11 विरुद्ध कोकण 11 असा हा पुढील सामना असणार आहे. दोन्ही टीम जर मैदानावरती आलेले असतील तर दोन्ही टीमच्या कॅप्टनना मी विनंती करतोय आपण मुख्य व्यासपीठाजवळ उपस्थित राहायचंय. दरम्यान या वेळेला बॅकफुटवर जाऊन जागा बनवली आणि बॉलला मात्र त्याची जागा दाखवली. कव्हर पॉइंट बाउंड्री लाईनच्या वरून मात्र हा आणखीन एक दमदार षटकार. कोण होणार या स्पर्धेचा चॅम्पियन? विजेत्याला मात्र 30,000 रुपये रोख रक्कम आणि आकर्षक ट्रॉफी, तर उपविजेत्याला मात्र 15,000 रुपये रोख रक्कम आणि आकर्षक अशी ट्रॉफी असेल. चॅम्पियनची ट्रॉफी, 2025 ची ट्रॉफी, पर्व दुसऱ्याची ट्रॉफी कोणाला मिळणार? पहिल्या 2 पुरस्कारांसोबतच आपण जर पाहिलं तर तृतीय आणि चतुर्थ क्रमांकासाठी प्रत्येकी 5,000 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार आणि सोबत आकर्षक ट्रॉफी असेल. परत एकदा मात्र मागे जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. आपटलेला बॉल सरळ जाऊन विसावेल यष्टी रक्षकाकडे. डॉट बॉलने मात्र सांगता होते ओव्हर नंबर 3 ची आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 1 गडी बाद 35 धावा. पहिल्या सामन्यादरम्यान मात्र एक चांगली चुरस पाहायला मिळाली. 1 बॉल 1 वर आलेला सामना आपण बघितला. श्री ब्राह्मणदेव स्पोर्ट्स क्लब चिंदर अ या संघाने तो सामना जिंकला. सध्या चालू असलेला सामना गिरीश्वर डायमंड 11 अनसुरे विरुद्ध अमर क्रीडा मंडळ मनेरवाडी आयनल आणि तदनंतर मात्र तिसरा सामना होईल तो देवगड 11 विरुद्ध कोकण 11 या दोन संघांमध्ये. शेवटची ओव्हर, गोलंदाजी मार्कवरती अक्षय आणि पहिलाच बॉल आक्रमण केलं गेलंय परंतु झाडामध्ये आहे बॉल. सरळ मात्र गोलंदाज अक्षयच्या दिशेने ओव्हर थ्रो झालाय. या मैदानावरती तुम्हाला खेळायचं असेल तर समोर षटकार मारण्याची क्षमता तुमच्यामध्ये असणं गरजेचं आहे. डेड बॉलचा इशारा येतोय पंचांकडून. परत एकदा अक्षय सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर. सध्या 36 धावा स्कोर कार्डवर.
दुसरा बॉल या वेळेला बॅटची टॉप एज घेतोय आणि बॉल जातोय डिक्लेअर कडे. परत एक सिंगल. 37 धावा, एक गडी बाद. आणि यानंतर मात्र पुढील सामना होईल तो पहिल्या सामन्याचा विजेता विरुद्ध या सामन्याचा विजेता. आणि हा त्रिफळा उद्ध्वस्त केलाय. विकेट टू विकेट गोलंदाजी, मधली एसटी वाकवली आहे. दांडी गुल, फलंदाज बाद. नवीन फलंदाज कमलेश ओटावकर. शेवटची ओव्हर प्रगतीपथावर आहे. 3 बॉल झालेत, 3 बॉल शिल्लक आहेत. 37 धावा सध्या स्कोर कार्ड वरती बघायला मिळत आहेत. कमलेश ओटावकर नवीन फलंदाज जातील मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी करतोय अक्षय. नुकताच मात्र एका फलंदाजाचा त्रिफळा उद्ध्वस्त मात्र केला गेलेला आपण पाहिला, तो अक्षयच्या माध्यमातून. चौथा बॉल. कमलेश ओटावकरला मात्र बीट केले यावेळेला अक्षयने. चांगला चेंडू इथे हाताळायला गेलाय अक्षय कडून. डॉट बॉल आलाय. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 37 धावा सध्या स्कोर कार्ड वरती, 2 गडी बाद. प्रथम फलंदाजी करत असताना आपल्याला संघ पाहायला मिळतोय अमर क्रीडा मंडळ मनेरवाडी आयनल विरोधात गिरीश्वर डायमंड 11 अनसुरे. या वेळेला लेंथ थोडीशी पुढे केली परंतु डाऊन द लेग साइड बॉल. पंचांकडून मात्र वाईट बॉलचा इशारा आला. महेश चेंदवनकर आपल्याला पाहायला मिळत आहेत स्ट्रेट अंपायरच्या भूमिकेतून. स्ट्रायकिंग अंपायरच्या भूमिकेत महेशजी मकवाना. शेवटचे 2 बॉल अजून बाकी आहेत. हा बॉल मात्र परत एकदा हाताळावा लागणार आहे गोलंदाज अक्षयला. स्टेप आउट घेण्याचा प्रयत्न होता. यावेळेला चोरट्या धावेच्या प्रयत्नामध्ये रनआउटची संधी आहे. बघूया अक्षय काय करतोय. डायरेक्ट हिट मारलाय आणि फलंदाज बाद. कमलेश ओटावकर मात्र माघारी परततोय. शेवटचा बॉल शिल्लक असेल. नवीन फलंदाज जाईल मैदानाच्या आत. नवीन फलंदाज सुधीर मसूरकर. शेवटचा चेंडू या डावाचा. दुसरी मॅच आपण बघतोय आजच्या दिवसातली अनसुरे विरुद्ध आयनल. अक्षय सज्जय शेवटच्या बॉलसाठी. शेवटच्या बॉलला मात्र आडव्या बॅटने खेळलं गेलंय. फिल्डर मात्र डीप मध्ये आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न फलंदाजाकडून केला गेलाय. थ्रो मात्र स्ट्रायकिंग एंडला आणि या वेळेला मात्र दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज बाद.
आणखीन एक विकेट मात्र शेवटच्या बॉलवर मिळाली. एक रन मात्र कंप्लीट केली गेली आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज तंबूच्या आसऱ्याला जात असताना 4 ओव्हरचा खेळ मात्र या रनआउट सोबत संपलेला आपल्याला पाहायला मिळेल आणि 4 ओव्हर नंतर परत एकदा 39 धावा झालेल्या आहेत आणि 40 धावांची आवश्यकता येणाऱ्या 4 ओव्हर मध्ये हा सामना जिंकण्यासाठी अनसुरे संघाला. चला सेकंड इनिंगला आपण सुरुवात करतोय. 40 धावांचा पाठलाग करावा लागणार आहे अनसुरे संघाला. प्रथम बॅटिंग करत असताना मात्र आयनल संघाने 39 धावा पहिल्या 4 षटकांच्या समाप्ती अखेरीस बनवलेल्या आपण बघितल्या. सेकंड इनिंग मधून मात्र आता अनसुरे संघ फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळेल. प्रथम 39 बनल्या, आता 40 ची गरज आहे. आकर्षक असे करंडक आपल्याला या मुख्य व्यासपीठावरती पाहायला मिळत आहेत.
क्षत्रिय कुलोत्पन्न मराठा समाज गावडे युवा प्रतिष्ठान वर्ष दुसरं चॅम्पियन्स ट्रॉफी आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आमचे स्नेही मिडगाव गावचे सरपंच भाई नरे यांचा या ठिकाणी आगमन झालेलं मी त्यांना विनंती करतो कृपया आपण व्यासपीठावरती या. भाई नरे तसेच त्यांच्याबरोबर संजय मालणकर माजी नगराध्यक्ष कणकवली यांचं सुद्धा आगमन झालं त्यांनाही विनंती करतो व्यासपीठावरती या. धन्यवाद. तसेच मंडळाचे इथेचे अध्यक्ष सुनील गावकर यांनी पण व्यासपीठावर यावं. सुनील गावकर हॅलो 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 चेक हॅलो 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 हॅलो. जर थ्रो गोलंदाजी करताना गोलंदाज आढळला तर त्यासाठी मात्र 3 धावांची पेनल्टी असेल आणि त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर संपूर्ण स्पर्धेमध्ये गोलंदाजाला बॅन केलं जाणार आहे. एक बॉल 9 रन. यावेळेला मात्र फुल टॉस बॉल होता. भीमर चेंडू आहे. पुन्हा एकदा मात्र बॉल जाईल समोरच्या दिशेने. लॉंग ऑन सीमारेषा पार. धावा मिळतील 4 आणि आणखीन एक चौकार या बॉलवर. एक चेंडू आणि 14 धावा. 40 धावांचा हा पाठलाग आहे आणि पहिल्याच ओव्हरच्या फक्त एका बॉल मध्ये 14 धावा जमवल्या गेल्यात. परत एकदा मात्र फ्री हिटचा बॉल कंटिन्यू असेल.
दरम्यान या वेळेला हुक करण्याचा प्रयत्न केला गेलाय. बॉल हवेत आहे. फिल्डर मात्र चेंडू खाली आणि इथे मात्र आता अक्षयला माघारी परतावं लागेल. काल अनसुरे संघाच्या खेळाडूंकडून मात्र कोणीतरी खेळण्यासाठी काल आपल्या गावडे समाजातील संघापैकी कोणीतरी खेळाडूने बॅट घेतली होती. ज्या कोणी खेळाडूंनी ती बॅट घेऊन गेले असतील ती बॅट मात्र आपण अनसुरे संघाशी संपर्क साधून त्यांच्यापर्यंत पोहोचवायची आहे. अक्षयची विकेट आली आहे. संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर सध्या धावफलकावरती 15 धावा आपल्याला बघायला मिळत आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आत दाखल जातोय जयेश. अक्षय गोलंदाजी करतोय. या वेळेला मात्र चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न होता. अगदी हलक्या हाताने मात्र कुठेतरी दिशा दाखवायचा प्रयत्न इकडे फलंदाजांचा दिसून आला, परंतु तो प्रयत्न मात्र असफल होतोय. प्रयत्न मात्र फसलाय. बॉल जाऊन बसलाय तो विकेट किपरच्या हातामध्ये. दुसरा सामना आजच्या दिवसातला. यानंतर मात्र विजेता विरुद्ध विजेता असा सामना होईल. मागील मॅचचा विजेता आणि या मॅचचा विजेता. दरम्यान या वेळेला फिल्डरच्या डोक्यावरून बॉल पाठीमागे चाललाय. पॉवर प्लेची ओव्हर आहे. दोन धावा मात्र धावून काढले गेलेत. पहिल्याच ओव्हर दरम्यान मात्र संघाची धावसंख्या 17 वर. आणि या वेळेला मात्र आडव्या बॅटने ऑन साइडला पुल केलेला बॉल सरळ मात्र मैदानाच्या बाहेर जातोय. षटकाराचा इशारा पंच महेशजी मकवाना यांचा. ओव्हरची मात्र समाप्ती होईल. पहिल्या षटकाखेरीज संघाची धावसंख्या या षटकारासोबत जाऊन पोहोचेल ती 23 या धावसंख्येवर. 40 धावांचा करायचा आहे पाठलाग. अजूनही 17 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. 18 चेंडू आणि 18 चेंडूंमध्ये मात्र 17 धावा. यानंतर होणारा सामना पहिल्या मॅचचा विजेता म्हणजे श्री ब्राह्मणदेव स्पोर्ट्स क्लब चिंदर अ आणि त्यांच्या विरोधात मात्र आपण जर पाहिलं तर या दोन संघांमध्ये चालू असलेल्या सामन्यादरम्यान जो कोणी संघ विजेता ठरेल त्यांच्यामध्ये यानंतरचा सामना होईल. सध्या आपण चालू असलेली मॅच बघतोय. गिरेश्वर डायमंड 11 अनसुरे विरुद्ध अमर क्रीडा मंडळ मनेर. एक्स्ट्रा प्लेयर बॉलिंग टीम एक्स्ट्रा प्लेयर आपल्याला विनंती आहे. आयनल मनेरवाडी संघाला विनंती असेल. संदेश चव्हाण नवीन गोलंदाज. 18 बॉल 17 रनची आवश्यकता. फलंदाजीसाठी मात्र आपण जर पाहिलं तर अक्षयच्या विकेट नंतर आता सिद्धेश आणि जयेशची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. दुसऱ्या ओव्हरचा पहिला बॉल. या वेळेला मात्र परत एकदा उंची चांगली गाठतोय. लांबी मात्र कमी पडली जरी असली तरी मात्र क्षेत्ररक्षकांचं जजमेंट मात्र थोडंसं चुकीचं या वेळेला पाहायला मिळतंय. बॉल खाली येऊ शकलेले नाहीयेत. 2 धावांचा प्रयत्न मात्र केला गेलाय. संदेश चव्हाणच्या पहिल्या बॉलवर 2 धावांसोबत मात्र टीमच्या 25 धावा पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 40 धावांचा पाठलाग. 15 धावांची अजूनही गरज. आणि दरम्यान या वेळेला चॅम्पियन्स ट्रॉफीच्या बॅनर वरती जाऊन आदळलेला बॉल आपल्याला पाहायला मिळेल. डिक्लेअरच्या स्वरूपातल्या आणखीन एक धाव संघाच्या खात्यामध्ये. आणि या वेळेला समोर हल्ला केला गेलाय. बॉल मारणं या वेळेला हवेत आहे. फिल्डर चेंडू खाली येतोय. पकडला जातोय झेल आणि समाप्त होतोय फलंदाजाचा खेळ. संदेश चव्हाणला मात्र मोठी सफलता मिळाली या ओव्हर मधून.
परंतु हा 40 धावांचा पाठलाग मात्र कुठेतरी अगदी सहजतेने मात्र पूर्ण होताना आपल्याला बघायला मिळतोय. सध्या स्कोर कार्ड वरती मात्र धावसंख्या आपण बघतोय ती 26. अजूनही 14 धावांचा पाठलाग बाकी आहे. नवीन फलंदाज मनोज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला बघायला मिळतोय. संदेश चव्हाणला मात्र मागील बॉलवर सफलता मिळाली आहे, यश मिळालंय. मनोज आलाय सध्या आता मात्र फलंदाजीसाठी. डावखुरे आताचा फलंदाज मात्र पाठवला गेलाय मैदानाच्या आत. या वेळेला मात्र एका हाताने खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. लेग बाईटचा इशारा येतोय पंचांकडून. एक्स्ट्रा धावेसोबत मात्र संघाची धावसंख्या आता पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र सध्या 27 या धावसंख्येवर. 13 धावांची अजूनही गरज. दुसऱ्या षटकाचा खेळ मात्र प्रगतीपथावर आहे. 4 बॉल आतापर्यंत पूर्ण झालेत. 2 बॉलचा खेळ मात्र अजूनही शिल्लक आहे. म्हणजे जवळपास 14 बॉल आहेत आणि 14 बॉल मध्ये 13ची गरज. या वेळेला चोरट्या धावेचा प्रयत्न मात्र केला गेलाय. चालाकी मात्र दाखवली या वेळेला विकेट किपरने आणि फलंदाज बाद. रनआउटच्या प्रयत्नामध्ये यशस्वी राहिले विकेट किपर. मनोजला माघारी परतावं लागेल. चांगली चालाकी या वेळेला पाहायला मिळते. चांगली चतुराई आपल्याला पाहायला मिळते. चांगली चपळता पाहायला मिळते विकेट किपर कडून. 5 बॉल पूर्ण. आता मात्र 13 चेंडू आणि 13 धावांचं समीकरण. रन बॉल इक्वेशन. सामना जिंकण्यासाठी आयनल विरुद्ध अन्सुरे हा सामना कोणाच्या बाजूने मात्र उत्तर देते. नवीन फलंदाज जातोय मैदानाच्या आत. दिलीप गेलेत मैदानाच्या आत. शेवटचा बॉल शिल्लक असेल संदेश चव्हाणच्या गोलंदाजीतला. दुसऱ्या षटकातून मात्र लास्ट बॉल. 13 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. सामना क्रमांक 2 आपण बघताय. गावडे युवा प्रतिष्ठान चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 सीझन 2 दुसरा दिवस दुसरा सामना. या वेळेला शेवटचा बॉल होता. सरळच्या समोरच्या दिशेने खेळला गेलाय. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात मात्र फलंदाज आहेत आणि या वेळेला रनआउटची संधी. आणखीन एक विकेट मात्र गमावली जाते शेवटच्या बॉलवर. चांगला थ्रो, चांगलं कलेक्शन. मनोज गेला. सध्या जयेश जातोय. दिलीप आता मात्र मैदानावरती आहेत. नवीन फलंदाज येतील. 12 चेंडू आणि 12 धावांचं समीकरण. नवीन फलंदाज मानस मैदानाच्या आतमध्ये. बारा चेंडू आणि 12 धावा. गावडे युवा प्रतिष्ठान चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मिडबाव मुंबई. कालचा पहिला दिवस आपण जर पाहिला तर चपाटा कोचरा या संघाने मात्र जवळपास 11 संघांना मागे टाकलं आणि मेगा फायनलच्या दिशेने मात्र दाखल झालेला आपल्याला पाहायला मिळाला. आजच्या दिवसातून मात्र एकंदरीत आपण जर पाहिलं तर 16 संघ खेळत आहेत. 8 सामने सुरुवातीला होतील. तदनंतर मात्र सेकंड राऊंडला सुरुवात होईल. साखळी फेरीतून सामने झाल्यानंतर मग एकमेकांच्या विरोधात विजेते संघ खेळताना दिसतील. यानंतर पहिल्या सामन्याचा विजेता आणि दुसऱ्या सामन्याचा विजेता असा हा सामना असेल. पहिल्या सामन्यामध्ये मात्र विजेता ठरला तो श्री ब्राह्मणदेव स्पोर्ट्स क्लब चिंदर अ. आणि सध्या मात्र 12 चेंडूत 12 धावांची गरज. गिरेश्वर डायमंड 11 अन्सुरे विरुद्ध अमर क्रीडा मंडळ मनेरवाडी आयनल या 2 संघांमध्ये चालू असलेला हा जबरदस्त मुकाबला आपण बघतोय.
नवीन ओव्हरचा पहिला बॉल, या वेळेला मात्र पॉइंटच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न आहे, बॉल हातातून निसटलाय. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात येस येस नो नो, शेवटच्या क्षणाला केली हो हो, आणि मात्र आता ही दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली जाते. थोडीशी कॉलिंग मध्ये गडबड बघायला मिळाली सुरुवातीला. गोलंदाजीसाठी मात्र आता नवीन गोलंदाज झालाय. बॉलर नेम अगदी आपण जर पाहिलं तर आता हा सामना जो आहे तो अगदी सिरियस मोड मध्ये गेलेला आपल्याला बघायला मिळतोय. अगदी या स्पर्धेला या सर्व संघांनी मनावर घेतलंय. प्रत्येक संघाला मात्र 30,000 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार पटकावण्याची उत्सुकता आहे. विजेतेपदासाठी मात्र एक आकर्षक ट्रॉफी आपल्या मुख्य व्यासपीठावरती दिसते. आणि दरम्यान मात्र आता हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, जमिनी लगत फटका मात्र जातोय लॉंग ऑफच्या दिशेने. फिल्डर उपस्थित आहेत. एकच धाव. दहा चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. काहीही घडू शकतं या मॅच मध्ये. आयनललाही सारखी संधी आहे, अणसुरेलाही चांगली तितकीच संधी आहे. हा सामना जिंकण्यासाठी मात्र पूर्णतः प्रयत्न करतायत दोन्ही संघ. या वेळेला हवेत बॉल, फिल्डर मात्र बॉल खाली, परंतु थोडेसे लांब राहील बॉल पासून. आणि 2 धावांचा प्रयत्न मात्र या वेळेला पूर्ण केला गेलाय. 9 चेंडू आणि 7 धावा आता मात्र गरजेच्या असतील हा सामना जिंकण्यासाठी. नऊ चेंडू आणि 7 धावा. ओमकारचा पुढील बॉल. साइड ऍक्शन, परत एकदा मात्र बॉलला पाठवलं ऑन साइडला. आणखीन एक रन संघाच्या खात्यामध्ये. 8 चेंडू आणि 6 धावा आता मात्र असं हे समीकरण बघतोय आपण या मॅच दरम्यान. तिसरी ओव्हर सुरू आहे, दुसरा सामना चालू आहे आणि तिसऱ्या ओव्हर मधले 2 चेंडू शिल्लक. ओमकार या वेळेला परत एकदा बॉल हवेत, फिल्डर मात्र बॉल खाली, पकडला जातो झेल आणि समाप्त होतोय फलंदाजाचा खेळ. मानस मात्र या वेळेला तंबूच्या आसऱ्याला जाईल. 5व्या बॉलवर मात्र गोलंदाज ओमकारला मिळाली विकेट. 7 चेंडू आणि 6 धावा असा मात्र आता सामना. रविवारचा दिवस आणि या रविवारच्या दिवसातला मात्र या स्पर्धेतला, या चॅम्पियन्स ट्रॉफी मधला दुसरा सामना सुरू आहे मैदानाच्या आत. गिरेश्वर डायमंड 11 अनसुरे विरुद्ध अमर क्रीडा मंडळ मनेरवाडी आयनल. बराच लांबचा प्रवास करत मात्र हे सर्व खेळाडू आज आपल्या परळ नगरीमध्ये आलेले आपल्याला बघायला मिळत आहेत. आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं, सर्व मान्यवरांचं आणि उपस्थित सर्व संघ आणि संघ मालक सोबत सर्व खेळाडूंचं हार्दिक स्वागत. आजच्या दिवसाचं वातावरण सुद्धा आपण जर पाहिलं तर थोडंसं उष्म वातावरण आहे, उष्णता खूप जास्त आहे. सर्व खेळाडूंना मी वारंवार विनंती करेन की आपण पाण्याचं सातत्यपूर्ण सेवन करत राहा, स्वतःला मात्र हायड्रेट ठेवा. खेळत असताना मात्र आपल्या स्वतःची काळजी आपण सर्व खेळाडूंनी घ्यायची आहे. वातावरणात थोडासा आता मात्र मुंबई शहरामध्ये थोडासा बदल झालेला आपण बघतोय. वातावरणात तापमान थोडंसं वाढलंय आणि या वेळेला मात्र मैदानाचं तापमान वाढवण्याचं काम हा करणारा फटका पाहायला मिळतोय. आणखीन एक विकेट येते. 6 चेंडू आणि 6 धावा. शेवटची ओव्हर आता मात्र शिल्लक असेल. शेवटच्याही बॉलवरती मात्र ओमकारला विकेट मिळाली आहे. आल्या पावली मात्र माघारी परतला जाईल फलंदाज. नंदकुमार बॅक टू दी पवेलियन.
नवीन फलंदाज ओमकारची ओव्हर संपल्यानंतर फलंदाजीसाठी ओमकार आलाय आणि गोलंदाजीसाठी मात्र तेजस सोटावकर शेवटची ओव्हर घेऊन येईल. 6 चेंडू आणि 6 धावा. परत एक जबरदस्त मुकाबला आपल्याला पाहायला मिळतो या स्पर्धेदरम्यान. मगाच्याही मॅच मध्ये 1 बॉल 1 पर्यंत आलेला सामना आणि याही मॅच मध्ये मात्र रन बॉल इक्वेशन. शेवटचे 6 बॉल आणि 6 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. एका बाजूला गिरेश्वर डायमंड 11 अनसुरे या संघाला मात्र या 6 धावा बनवायचे आहेत, तर अमर क्रीडा मंडळ मनेरवाडी आयनल या संघाला मात्र 6 धावा रोखायचे आहेत. यानंतर मात्र चिंदर श्री ब्राह्मणदेव स्पोर्ट्स क्लब आपल्याला विनंती असेल आपण पुढील मॅचच्या टॉस साठी रेडी राहायचंय. या 2 संघांमध्ये जो संघ विजेता ठरेल त्या संघासोबत मात्र पुढील सामना आपल्याला खेळावा लागेल. आज थोडाही वेळ मात्र आपण वाया घालवणार नाही आहोत, कारण 16 संघ सुरुवातीला साखळी फेरीतून मात्र 8 सामने, तदनंतर मात्र विजेता विरुद्ध विजेता असे सामने, मात्र त्यानंतर प्री क्वार्टर, क्वार्टर आणि त्यानंतर मात्र सेमीफायनल आणि फायनल असे एकंदरीत 15 सामने. सकाळी आपण जे कॅल्क्युलेशन तुम्हाला सांगितलंय त्यामुळे मात्र वेळेचं बंधन असेल. प्रत्येक इनिंगसाठी तुम्हाला 15 मिनिटांचा वेळ दिला गेलाय आणि त्या 15 मिनिटांमध्ये इनिंग पूर्ण होणं गरजेचं आहे. पहिला बॉल या वेळेला मात्र नवीन ओव्हरची सुरुवात. कॉट बिहाइंड बॅटची घेतली कडा आणि फलंदाजाला शिकवलाय धडा. पहिल्याच बॉलवर बॅक टू दी पवेलियन. फलंदाज बाद. 5 चेंडू आणि 6 धावा. आतापर्यंत 7 फलंदाज बाद झालेत. कंपल्सरी चेस नियम आहे या स्पर्धेचा. 5 चेंडू शिल्लक आहेत. या बॉलवरती मात्र विकेट आली आहे. 6 धावांची गरज आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मिडबाव पर्व दुसरे. पाच चेंडू 6 धावा. बघूया काय घडतंय. गोलंदाजी मार्क वरती मात्र तेजस एक्सप्रेस. पहिलाच बॉल वेगाने हाताळला. पहिल्याच बॉलवर विकेट मिळवली आहे तेजसने. नवीन फलंदाज येतोय मैदानाच्या आत. डावखुरी आताचा फलंदाज सतीश, त्याला सुद्धा बीट केलं या वेळेला तेजसने. आणखीन एक बॉल विकेट किपरच्या हातामध्ये सोपवलाय. चार बॉल आणि 6 धावांची आवश्यकता. अनसुरे की आयनल, कोण जिंकणार ही मॅच? गिरेश्वर डायमंड 11 अनसुरे, अमर क्रीडा मंडळ मनेरवाडी आयनल. एक मोठा फटका गरजेचा आहे, परंतु फटका नव्हे ते झटका लागलाय. फलंदाज मात्र त्रिफळाचीत. क्लीन बोल्ड दानवी गुल. टाटा बाय बाय गुड बाय गया खत्म फिनिश. नवीन फलंदाज ओमकार. आतापर्यंत 8 विकेट गमावले गेलेत. अजून 2 विकेट पटकवायचे आहेत. 3 बॉल शिल्लक आहेत. 6 धावांची गरज आहे. तेजस एक्सप्रेस अगदी वेगानं गोलंदाजी करत असताना
एक मोठा फटका गरजेचा आहे तो हा सामना जिंकण्यासाठी अनसुरे संघाला. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, आणखीन एक वेगवान बॉल, चांगली पिचिंग पाहायला मिळते या टप्प्यावरती. मात्र बॉल व्यवस्थित टाकला गेला, डायरेक्ट हिट, आणखीन एक फलंदाज बाद. रनआउटच्या स्वरूपात ओमकार परत एकदा माघारी परतेल. 9 विकेट मात्र आतापर्यंत गमावले गेलेत अनसुरे संघाकडून. काय सुरू आहे मैदानाच्या आत, विकेटवर विकेट येत आहेत. आता मात्र शेवटची विकेट शिल्लक असेल, 2 चेंडू शिल्लक आहेत, 6 धावांची गरज आहे. चमत्कार हा शेवटच्या क्षणाला सुद्धा घडू शकतो. क्रिकेट इज अ गेम ऑफ अनसर्टिनिटी. क्रिकेट हा एक भारी भरकम अनिश्चिततेचा खेळ आहे. शेवटची विकेट बाकी आहे, 2 बॉल आणि 6 धावांची आवश्यकता. शेवटच्या क्रमांकावरती आलेल्या फलंदाजाकडून मात्र आता मोठ्या अपेक्षा असतील. षटकार ठोकावा लागणार आहे. 2 चेंडू आणि 6 धावा, शेवटची विकेट शिल्लक. पहिलाही सामना चुरशीचा आणि दुसराही सामना मात्र आता उत्सुकता वाढली आहे. काय घडणार, काय बिघडणार. 2 बॉल 6 रन, शेवटची विकेट. गोलंदाजीसाठी तेजस पुढे आलेत. ऑन साइडला बॉल जातोय, 1 बाउन्स, सीमारेषा पार. धावा मिळतील या वेळेला 4 4 4 4, चौकार. आता शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि शेवटच्या बॉलवर 2 धावांची गरज आहे. परत एकदा सामना अनसुरे संघाच्या बाजूने जाताना दिसतोय. कधी आयनल तर कधी अनसुरे, कधी अनसुरे तर कधी आयनल, कधी गिरेश्वर डायमंड 11 तर कधी अमर क्रीडा मंडळ मनेरवाडी. शेवटचा बॉल, 2 रनची गरज, शेवटची विकेट शिल्लक आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025. कंपल्सरी चेस हा नियम आहे या स्पर्धेचा. 2 धावा बनवणं आवश्यक असेल. 1 धाव जरी आली तरी दुसऱ्या बाजूने आयनल संघ हा मॅचचा विजेता ठरेल. त्यामुळे 2 धावा फलंदाजांना बनवणं गरजेचं असणार आहे. फिल्डिंग मध्ये मात्र थोडासा या वेळेला बदल करतोय गोलंदाज तेजस. स्ट्राइक वरती ओमकार. शेवटचा बॉल, 2 रनची आवश्यकता. आणि शेवटच्या बॉलवर बघूया आता काय घडतंय. 2 धावांचा प्रयत्न आणि हा सामना मात्र या वेळेला परत एकदा रिव्ह्यू मागितला जाईल. रनआउट साठी मात्र या वेळेला प्रयत्न केलाय. बघूया आता मात्र तिसऱ्या पंचांकडून काय निर्णय येतोय या शेवटच्या 2 धावांच्या प्रयत्नासाठी. रिझल्ट अजून लागलेला नाहीये. इथे कोणीही यायचं नाहीये, इथे कोणीही यायचं नाहीये. पंच आपला निर्णय घेतील. सर्व संघ एकच थांबा, बाकी सर्वांनी बाजूला व्हा. कृपया कृपया सर्वांनी बाजूला व्हा. कृपया संघाने सर्वांनी बाजूला व्हा. एकच, फक्त एकच, फक्त एकच, बाकी सगळ्यांनी बाजूला व्हा प्लीज. विनंती करतो आपणास सर्व दोन्ही आपण सगळ्यांनी मागे थांबायचंय. पंच आपला निर्णय आपल्याला सांगतील. बाजूला घ्या सगळ्या मुलांना, सगळ्यांनी बाजूला व्हा. मुलांना बाजूला घ्या, लहान मुलांना, लहान मुलं चला ती मुलीला बाजूला घ्या. समीक कोण आहे? आणि फलंदाज बाद. आयनल संघाने हा सामना जिंकलेला आहे. हॅलो व्हॉट अ मॅच. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या अमर क्रीडा मंडळ मनेरवाडी आयनल संघासाठी. मनपूर्वक अभिनंदन. चला आता लगेच मॅच, पुढील मॅचचा टॉस आपण करतोय. श्री ब्राह्मणदेव स्पोर्ट्स क्लब चिंदर अ आणि अमर क्रीडा मंडळ मनेरवाडी आयनल या 2 संघांमध्ये पुढील सामना असेल. आणि दुसरा सामना जो फ्रेश मॅच आहे,
फ्रेश सामना जो आहे तो 4 ओव्हरचा असेल आणि दुसरा सामना जो आहे तो 3 ओव्हरचा असेल.